श्री स्वामी स्तवन, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवास पुनर्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती मदोंद आदित गगन सदृश तत्वमस्यादि लक्ष्मी एकडे तिवनोचन सवदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणित सद्गुरुतनमामि ओम रक्तांग रक्तवर्णपद्रित्र सहस्रदिनकंठाटोपी चमाला दंड कमंडलधर कट्यांग रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त चलकुरुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय 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 गणा परात्परा कैवलसना ब्रह्मानंदा येतिवर जय 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 पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामणिवासी या सर्वसाक्षी पूर्णालय या भक्तजन ताराया अनंत रूपे नटलसी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठीत झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवे आपली स्तुती. सहस्रमुखी निशिती शिमला ख्याती वनिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे म्हणजे श्री समर्था. कृपाकडाक्षरी नानाता दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपासमुद्री आम्ही ना आश्रय देजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे. दुसरा हा भवसागर याचे पावया पहिले दिला तो नामत्रणी साचार प्राप्त हो मजला ते. आशामणी तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुरी नाना बाधत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे म्हणजे सुख साधन अज्ञांती मनी सोन ज्ञानात हृदय प्रगटुपे. शांती मनी सताव स्वृताभिमान सुसदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे निरसो तुझ्या भजन चित्त सुरथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपंत. व्यवहारी वर्तता नकोड भ्रांती चित्ता अंगीने यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्था. असोनी या संसारात प्राचीन दो नामवृत्त प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् श्री गणपति अथर्वशीर्ष ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थैर्ये अंगे तुष्टुवासन्तनुभिः व्यमेशदेव हितं यदायु ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति 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 ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतमोच्मि सत्यमोच्मि अवत्माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवाञ्छानवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिलेमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो निलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अधेन्दुलस्तं तारेण रुद्रम् एतत्त्वमणुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तयरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेश विद्या गणनायक ऋषी निश्चत गायत्री छंद गणपती देवता ओम गम गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं मृदञ्च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजम् रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतसृष्टादौ प्रकृते पुरुषात् परम् एव ध्यायति यो नित्यं स योगी योगिनान्वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः सरे अंगे तुष्टवासुन्तनुभिः रमेशदेव हितं यदायु ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचैत्र अध्याय 39। श्री गणेशाय नमः। सिद्धमने नामधर का पुढे अपूर्व वर्तले एका 60 वर्षे वांझेसी एका पुत्र झाला परीसा अपस्तंभ शाखेसी ब्राह्मणेक परीसी शोनक गोत्र प्रवरेसी नाम तया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्री आचरणी आपण करी परेसा वर्षेसाठी झाली तिसी पुत्र नाही तिची कोशी वांज म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी पतिसेवा निरंतर करी भक्ती पुरस्पर नित्य नेम असे थोर गुरुदर्शना येत असे निरांजन प्रतिदिवसी आणून करी श्रीगुरुसी येणे परी बहुदिवसी वर्तत होती परेसा असे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्रीगुरुमुनी पृच्छा करीत ती हासोनी तया द्विजस्त्रियसी श्रीगुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी तुझ्या मनीची वासना सांगेन तो इथं विस्तारून सिद्धी पावविल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे ऐकुनी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवितसे ग जोडून निपुत्रिका मी लोकनिंद
आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज आम्हा आता वर दीजे पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे त्यावेळी एकूण तेज वचन श्री गुरुमंती हसून पुढील जन्म कवणे जाण तू ते स्मरण कैचे सांग नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करता झालो संतोषी पुत्रा कन्यापुत्र होतील तुझं इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणती ती येसी श्री गुरुवचन ऐकून पालवी गाठ बांधून विनवी तसे कर जोडून एका स्वामी कृपा सिंधू 60 वर्षी जन्मासी झाली स्वामी परियसी होत नाही विटाळासी माते कैचे पुत्र होसी अश्वस्थ सेवा बहुकाळ करती झाला जन्म करती माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होती पुत्र म्हणून पुत्र न होती इष्टजन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीतसे स्वामी अश्वस्थाची परियसा आता स्वामी प्रसन्न होती ये जन्म पुत्र देसी अन्यथा नो हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामी दिधला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शकून गाठी बांधली म्या अश्वस्थ सेवा बहुदिवस करता झाले मज प्रयास काय देईला आम्हास अश्वस्थ सेवेत ते मूर्खपणे ऐकून तेचे वचन श्री गुरु म्हणती हसून अश्वस्थ सेवा महापुण्य व्रथानो हे परियसा आता आपले वाक्य करी नित्य जावे संगमावरी अमरजा वाहे निरंतरी भीमारथी समागमेत तेथेच अश्वस्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करीतो एक म्हणे आम्हा सहित अश्वस्थाची एकोरी श्री गुरुचे वचन विनवीत असे ते अंगण अश्वस्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरूपावे श्री गुरु म्हणते तियेसी अश्वस्थ वृक्षासी निंदा करीसी महिमा असे पारत्यासी समस्त देव तेथे वसती अश्वस्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुनी ते विस्तारून ब्रह्मदेवे सांगितले ब्रह्मा सांगे नारदासी अश्वस्थ मुळी आपण वासी मध्ये वास ऋषिकेशी अग्री रुद्र वसे जाना शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे इंद्रादी देव परियेसी वस्ती पूर्व शाखेसी आदित्य देव अहर्णीशी समस्त शाखेसी वस्ती जाणा गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियेसी समस्त मुळांकुरेसी असती देखा निरंतर नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची या विस्तारा सांगेन एक तत्परा विधान असे ब्रह्मवचनी आषाढ पौष चैत्र मासी अगस्तंब गुरुशुक्रेसी चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त आणि कमासी बरवी पाहून या दिवशी प्रारंभ करा उपवासी शुचिर्भूत होऊन भानु भौम वारेसी आतळू नये अश्वस्थासी भृगुवारी संक्रांती दिवसी स्पर्शू नये परेसा संधी रात्री रिक्ती तिथी पर्वणीसी व्याप्तिपाती दुर्दिनादी वैभूती अपराण्य समयी स्पर्शू नये सचैल स्नान करुणी निर्मळ वस्त्र नेसुनी गंगा यमुना कलश धुनी आणून ठेवले पारावरी पूजा करावी कलशांसी पुण्याहवनाचन कर्मेसी संकल्पावे विधीसी काम्यात आपुले उच्चारावे मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणूनी स्तपन करावे जाणूनी अश्वस्थ वृक्षासी अवधारा पुनरपी करून या स्नान मग करावे वृक्षपूजन पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे त्रिमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती बिने नाही जाण समस्तांचे आवाहन षोडशोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सुतेसी वेष्ठावे या वृक्षासी पुनरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात चाले जैसे स्त्री गर्भिणी की उदककुंभ घेऊनी तैसा मंद मंद गतीनी प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्यडोळे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भय दोष नाश होती ग्रह दोष बाधून शक्ती सहस्त्र प्रदक्षिणा कराव्या पुत्रकाम्य असे जासी त्याते फल होय भरवसी मनोवाक्काय कर्मेसी एक भावे करावे शनिवारी वृक्ष धरुणी जपावे मृत्युंजय मंत्राने काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यून बाधती पूर्वायुषु होती निश्चिती शनिग्रहान पीडती प्रार्थावे अश्वस्थाशी अश्वस्थळी वैसोनी एकता मंत्र जपता क्षण फळे होती यल्ल अनेक गुण वेद पठन केलियाचे नर एखादा अश्वस्थाशी स्थापन करी भक्तीसी आपले पित्र 42 स्वर्गी स्थापी परेसा श्री गुरु म्हणती वांस सतीसी अश्वस्थ महिमा आहे ऐसी भावभक्ती असे जासी त्यासी होय फलश्रुती आचार करी ओ येणे परी संशय अंतकरणी न धरी वृक्ष असे भीमातिरी तेथे अमरजा संगम तेचे आपले असे स्थान सेवा करी ओ एकोमने होईल तुझी मनोकामना कन्यापुत्र तुझ होतील श्री गुरु निरूप जेणे करी तैसी सेवा करीत येणारी येणे परी 3 रात्री आराधिले परीसा श्री गुरु महिमा अश्वस्थासी पूजा करती तिसरे दिवशी स्वप्न जाहले तयासी सांगेने एका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक येऊन येतो तिसी भाग
काम्य झाले तुझे एक सांगणे एक करी म्हणे. जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्रीगुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तीसी. जे काय देतील तुझसी भक्षण करी ओ वेगेसी निर्धार द्रोणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखून या सुषुप्तीत सवेची झाली ते जागृत कल्पवृक्ष असे अश्वस्त कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करुणी चौथे दिवशी आली असती मठासी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केली तैवेळी. हासून या श्रीगुरुमुनी फळे देती तिसे दोन्ही भक्षण करी ओ संतोषोनी काम्य झाले आता तुझे. भोजन करी ओ तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्यापुत्र दोघे तू ते दिले आजी परेसा. व्रत संपूर्ण करुणी केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाले आपण विटाळाशी. मौन दिवस तीनवरी हशी हविष्यान्य भोजन करी श्वेत अन्न नेसुनी नारी कवणाकडे न पाहायची. येणे परी तिन्ही निशी क्रमिल्या नारीने परीयेसी सुस्नात होऊन चौथे दिवशी आले श्रीगुरूचे दर्शना. पती समवेत येऊनी पूजा करीते एकाग्रमणी श्रीगुरु म्हणती संतोषणी पुत्रवंती व्हावे तुम्ही. ऐसे नमुनी श्रीगुरुसी आले आपल्या मंदिरासी ऋतू दिधला पाचवे दिवशी म्हणून कन्या परीयसा. येणे परी ते नारी झाली एका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणत असे. ऐसे नवमास क्रमणी प्रसूत झाली शुभदिनी समस संतोषी येऊनी वर्तविती जातका ते. 10 दिवस क्रमणी सुस्नात झाली ते भामिनी कडये बालक घेऊन आली श्री गुरुदर्शनासी. बालक आणुनी भक्तीसी ठेवले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करुण्या. अश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुत परी संतोषविती प्रेम भावे करुनिया. उठोनी विनविती श्री गुरुसी पुत्र नाही आमुचे कुशी. सरस्वती आले घरासी बोला आपला सांभाळावा. ऐकुणी तिचे वचन श्री गुरु म्हणती हासून न करी म्हणी अपमान तू ते पुत्र होईल. म्हणून ती कुमारीसी कडी घेती प्रीतीसी सांगिता ती समस्तांसी तेने कन्येचे लक्षण. पुत्र होतील बहुसईसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी राहील आपण हेवपणे. होईल तिसी ज्ञानीपती त्याचे चारी वेदे येती अष्टश्वरे नांदेती प्रख्यात होऊनी भूमंडळी. आपण होईल पतिव्रता पुण्यशीला धर्मरता हिची ख्याती होईल बहुता समस्त ईसी वंदिती. दक्षिण देशी महाराजा येईल हिचे दर्शन काजा अनिक पुत्र होईल तुझ म्हणून श्रीगुरु बोलती. श्रीगुरु म्हणती तियेसी पुत्र व्हावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा शतायुष्य मूर्खपै. ऐकुनी श्री गुरुच्या वचना विनवीत असे ते अंगणा योग्य पाहिजे पुत्र आपणा तयाची 5 पुत्र व्हावे. भक्त वसल श्री गुरुमूर्ती वर देती तेणे रीती संतोषोनी घरा जाती महानंद दंपतीसी. पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तोला भला नामकरणी श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरूपिले होते जेणे रीती प्रख्यात झाले सरस्वती महानंद प्रवर्तला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सुरपाख्याने विधवंध्या संतान प्राप्ती वृद्धवंध्या संतान प्राप्ती नाम 39 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका अपूर्ववतले आणि कैका वृक्ष झाला काष्ट शुष्काये विचित्र कथा ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्तंभ गोत्र गौर्य गोत्रु नामतया नरहरी. येऊन या श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडून या. जय जया गुरुमूर्ती एकुणी झाली तुझी कीर्ती भक्तवसला परंज्योती परमपुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी व्रथा झालो दगडापरी निंदा करती द्विजवरी कुष्टी म्हणून स्वामिया. वाचिला वेद यजुशाखा निंदा करती माते लोका. ब्रह्मणार्थन सांगती एका अंगहीन म्हणून या. प्रातःकाळी उठून लोक न पाहती आपले मुख तेने माते होय दुःख. जन्मपुरे आता मज आता धरून निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु. तुझी कृपान होय जरू प्राण आपल्या तजीन. श्री गुरु म्हणती द्विजासी पुनर्जन्मी महादोषासी केले होते बहुवसी म्हणून कुष्टी झालासी तू. आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एका भावे आचरावे. इतकी अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षे 4 घेऊन आले सर्पणासी. तव देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रास निरोप देती एक भावे करुणी चित्ती. घेगा काष्ट झडकरी काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जावे भावेसी. संगमनाथ पूर्व दिशी भीमाती रोविपा तुवा जाऊनी संगमात स्नान करुणी जाये त्वरित. पूजा करती अश्वस्त पुनरपी जावे
स्नानासी हाती धरून कलश दोन्ही आणि उदक क्षणी शुष्क काष्टा वेळ तिने स्थपन करी गा मनोभावे तया दिवशी काष्टासी परणे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बर्वे काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमातिरी संगमेश्वरा समोरी रोविला जाहला द्विजवरी जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचारी तसे एकचित्ती भक्तिभावे करुण्या येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्टासी दोन्ही कलश भरून निघाली वेळोवेळी देखुनी म्हणत सकळही जन तया विप्रा बोलावून सांगता ती विवंचन श्री गुरु निरोपलक्षण नसेल निष्कृती तुझ्या पापा म्हणून तिथले काष्ट बापा वाया कष्ट करतसी कापा तू ते श्री गुरूंनी निरोपिले एकूणी तयाचे वचन विप्रवर करीन मन गुरुवाक्य मज कामधेनू अन्यथा केवी होईल माझे गुरु निर्धारू असत्य नव्हे वाक्य गुरु प्राणवेचील सचराचरू गुरुवाक्य मज करणे ऐसे दिवशी श्री गुरुमूर्ती सांगती शिष्य परेसी स्वामींसी निरूपिले द्विजासी शुष्क काष्टा भजी म्हणून किती रीती आम्ही त्यासी विनवली त्याच्या हितासी वाया कागा कष्टसी मूर्खपणे म्हणून निर्धार करुणी मानसी सेवा करतो काष्टासी जाहले 7 उपवासी उदक मुखे घेत नाही एकूणी शिष्यांचे वचन निरोप देती श्रीगुरु आपण जैसा भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सूत ऋषेश्वरासी स्कंदपुराणी परेसा सूत म्हणे ऋषेश्वरासी गुरुभक्ती आहे असे विशेषी तारावया सगरांसी अनेक नाही पदार्थ आरोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून पाहावा अंत गुरुत्रयमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे दृढ शक्ती असे जयापासी सर्व धर्म साधती तयासी संदेह न धरावा मानसी एकचित्ते भजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा हिंसकेत तयासी होता एक पुत्र नामतया धनंजय एक दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात तेथे नसती मनुष्य मात्र उदकवर्जित स्थळासी राजपुत्र तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात सवे होता शबरदूत श्रमुणिया परेसा श्रमुणिया शबरदूत हिंडत असे होता राणात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तयास्थानी पडले होते मेदिनी शबरे घेतले उचलूनी म्हणे लिंग बरवे असे शबर म्हणे राजसुता माझे मणी ऐसी वार आता लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले परेसा राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाण लिंग घरासी पूजा करावी शुचिसी पत्रपुष्पे अर्चोनिया तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे हेची लिंग गिरिजारमण म्हणून मनी निर्धारिपा नाना परी पुष्पजाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती धूपदीप विधानरीती नैवेद्या द्यावे भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी तुवा द्यावा नैवेद्य सुमणी प्रसाद आपण भक्षावा येणे परी राजकुमारू तया शबरा जाहला गुरु विश्वास केला निर्धारू शबरे आपुले मनात क्वचित काळ येणे परी पूजा करी शबरी एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची हिंडोनी पाहावे गावोगावी चिंता भस्म न मिळे काही येणे परी 7 गावी हिंडूनी आला तो घरासी चिंता बहु शबरासी पुसता झाला स्त्रीसी काय करू म्हणे तीसी प्राण आपला तेजीने म्हणे जैसे श्री गुरुने निरोपिले तैसे नैवेद्या पाहिजे दिले नाही जरी वृथा झाले शिवपूजन परेसा एकोणी पतीचे वचन बोले शबरी हासून चिंता करती किंकारण चिताभस्म देईन मी मज घालूनी ग्रहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टे असती बहुत दहन होईल आपणासी तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूपे बोलतसे कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी ऐसे कार्यकारणासी देह आपला समर्पिन ऐकुनी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणतसे ऐकुनी पतीचे वचन विनवितसे ती अंगणा कैसे तुम्हा असे ज्ञान मिथ्या बोले मिथ्यामोहे बोलतसा संदेह सोडून आपणासी दहन करी वेगेसी आपण होऊनी संतोषी निरोपदिते परेसा ऐसे नानापरी पतीसी बोधी शबरी परेसी घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता संतोष होणी तोषभर बांधिता झाला घराचे द्वार अग्नी लावता थोर लागती ज्वाळा धुरंधर दहन झाले शबरीसी भस्म घेतले परीसी पूजा करुणी शिवासी नैवेद्य दिधला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुअसी स्त्रियसी बधिले म्हणून येसी स्मरण नाही तयासी नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले स्त्रियसे बोलावून देत होता शबर तो
तया दिवशी तेने परी आपले स्त्रिये ते पाचारी कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परी असा त्याची शबरी घेऊन उभी ठेली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागुनी घेऊन गेली घरात बोलावून स्त्रियसी शबर पुसतसे तियेसी दहन केले मी तुझसी पुनर्पिके वी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण आपणा आहे ऐसी अग्नी लावला घरासी निद्रस्ता आपण झाले देखा महाशीते पीडित आपण होते निद्रस्त तुमचे बोल ऐकत उठून आले म्हणतसे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाला शूलपाने ऐसे पाहता म्हणता तक्षणी निजस्वरूपे उभा ठेला नमन करुणी करीत लोटांगणी धावत गेला दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपानी वारा मग म्हणतसे इह सौख्य संसारी राजदिधले धुरंधरी गती जाहली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परेसी विश्वासे करुणी द्विजहर्षी काष्ट शुष्क काष्ट सेवितसे जैसा भाव तैसे सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्रीगुरुनाथ कृपानिधी सहजा निघाले संगमासी करुणी असती अनुष्ठान पाहावया येती त्या ब्राह्मण देखून त्याचे अंतःकरण प्रसन्न झाले तैवेळी हाती होता कमंडलू भरवे सदा गंगाजळ उचलुनिया करकमळे घालता उदक काष्टासी तक्षणी काष्टासी पल्लव आले परेसी औदुंबर वृक्ष ऐसी दिसतसे समजता ते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसे सद्गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट दिसे औदंबरू सुदेही झाला तो विप्र असे सुवर्णदेही नर गेले कुष्ठ तात्काळी मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजा सरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊनी येती आरतीया तया विप्रा बोलावनी श्रीगुरु म्हणती संतोषोनी कन्यापुत्र धनगोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यांमध्ये थोर तुझे आमचा भक्त जाण जैसे श्रीगुरूंनी निरोपिले तयापरी त्यासी जाहले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यांसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवन नाम चत्वारिंशोत्तमोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 41 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा उभा राहुनी सन्मुखा कर जोडुनी ऐका नमन करी साष्टांगी एक असे माझी विनंती निरोपावे आम्हा प्रती आमचे पूर्वजे कवणे रीती सेवा केली श्री गुरुचे 19 शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारून एक चित्ते करुणी मन एक शिष्या नामधारका पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुसी भेटले वासरग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियसा तयाचे नाम सायनदेव केली पूजा भक्तिभावे त्यावरी प्रीती अतिस्नेहे आमचे श्री गुरुमूर्तींचा तेथून आले दक्षिण दिशा गाणगापुरी परियसा ख्याती झाली दाही दिशा कीर्ती वाढवी बहुते परी येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती नाम नरसिंह सरस्वती भक्तवत्सल अवधारी तुमचा पूर्वज जो का होता सायनदेव नामे ख्याता त्याने ऐकला वृत्तांता महिमा श्री गुरु यतीचा गुरु भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी आनंद बहु मानसी हर्ष निर्भर होऊन या साष्टांग नमस्कारित असे चरणी लोळत केश कुरुणी पाद झाडित भक्तिभावे परियेसा करसंपुट जोडून स्तुती करती एकाग्रमणी त्रिमूर्ती तुची जाण म्हणे श्री गुरु स्वामी या आनंद जललोचोनी निघे संतोषे बहुमणी नवविधा भक्ती करुणी स्तुती केली गुरुची संतोषोनी श्री गुरुमूर्ती दया विप्रा श्वासिती माता हस्त ठेवूनी म्हणती परमभक्त तुची आम्हा तुवा जे का स्तुती केली तेने मन माझे झाले तुझ वरदान दिधले वंशोवंशी माझे दास स्नान करुणी संगमासी पूजा करी अश्वस्थाशी त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप दिती गुरु निरोप जेने रीती आला तो स्नान करुणी षोडशोपचारे गुरुची पूजा करी भक्तीसी अनेक परी पक्वानेसी भिक्षा केली श्री गुरु ते भक्तवसल श्री गुरुसी तया विप्रा आपले पंक्ती समस्त शिष्यांहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान कृपा करुणी कृपा असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे 19 श्री गुरुचे वचन सायनदेव सांगे विस्तारून कन्यापुत्र बंधुजान क्षेम असती स्वामी या उत्तरखंडची म्हणजे ग्रामी वसोनी असतो आम्ही तुझी कृपेने समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू पुत्रवर्ग बंधुजन असती संसार यातना आपली मणीची वासना करीन सेवा श्रीगुरुची 19 तयाचे वचन श्रीगुरु म्हणती हसून
आमची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई एके समयी अरण्यात अथवा राहू नगरात आम्हा सवे कष्टभूत तुम्ही केवी साहू शका ऐसे परिश्री गुणवती तया विप्रा निरोपिती ऐकोनी विनवी मागुती ऐसे स्वामी अंगीकारी येणे परी श्री गुरुसी सायंदेव भक्तिसी विन्वितसे परेसी संतोषले श्री गुरुमूर्ती श्री गुरुतया विप्रा म्हणती जैसे असेल तुझी चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार स्थिर करुणी अंतकरण करिता सेवा श्री गुरुचरण झाले मास 3 जाण एक शिष्या नामकरणी वर्धता ऐसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी सवे घेतले तयासी समस्तावे वारुणी भक्तया सहित संगमासी गेले श्री गुरु निशी समयासी बैसते झाले अश्वस्थासी सुख गोष्टी करीत देखा दिवस गेला समस्ता अस्तमानी श्री गुरु विचार करती मनी दृढ याचे अंतकरण कैसे असे पाहू माती उठविती वास अवचिती तेने वृक्ष पोडो पाहती पर्जन्य आला महाख्याती मुसळधारा वर्षती जो का विप्र होता जवळी आश्रय केला वृक्षातळी तेव्हा केली तैवेळी वस्त्रे करुणी श्री गुरुसी पर्जन वारा समस्त देखा राहील साहिले आपण भावे का उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परियसा येणे परी यामधुनी पर्जन्य आला महाक्षोणी आणि वारा उठोनी वाजे शीत अत्यंत श्रीगुरु म्हणती विप्रासी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया निघाला शिष्य देखुनी श्रीगुरु म्हणती हासोनी पाहू नको पाहू आपले नैनी उभय पार्श्वी परियेसा येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर वेशीपाशी जाऊन थोर हाकारिले द्वारपाळा तयासी सांगती वृत्तांत आणून दिधला अग्नी त्वरित तो घेऊन या भांडियात घेऊन गेला परियेसा न दिसे मार्ग अंधकार विजेच्या तारे जातो नर मनी करीतसे विचार श्रीगुरुनी माते निरोपिले दोन्ही कडेन पावे म्हणून श्रीगुरु माते निरोप देती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तयावेळी कापले दक्षिण दिशेसी पाहता दिसे सर्पासी भिवूनी पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग वाट सोडनिया जाय नारी सवेची येती सर्प दोनी तेव्हा प्रिय विप्र भावुनी अतिशीघ्र जातसे स्मरण जाहला श्रीगुरुसी एक भावे धर्मेसी जातो विप्र शीघ्रेसी पातला संगम जवळीके दुरुनी देखे श्रीगुरुसी सहस्त्रदीप ज्योतिषी दिसती विप्र बहुवसी वेदध्वनी ऐकतसे जवळी आता जाता द्विजवरू ऐकले दिसती श्रीगुरु केला संसंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वाल्य केले अग्निसी उजेड झाला बहुवसी झाला विप्र साधनेसी पाहतसे श्रीगुरु ते दोन्ही सर्प येऊनी श्रीगुरु ते वंदोनी सवेची गेले निघूनी पूर्वीच विप्र भ्याला असे श्रीगुरु पुसती विप्रासी कागा भयभीत झालासी आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले न धरी भया आता काही आपली सेवा कठीण पाही विचारून आपल्या देही अंगीकारावी गुरु सेवा गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढभक्तीने सेवा करणे कलिकाळाते न भेणे तया शिष्ये परेसा श्रीगुरु म्हणती विप्रासी सांगेन कथा असेल सुरसी न गमे वेळ रात्रीसी ब्रह्ममुहूर्त होय तव शंभू सांगे गिरिजेसी सर्व साध्य गुरुभक्तीसी करावी एक भावेसी तोची शिव तोची गुरु तया ते एक अख्यान सांगेन तुझं विस्तारुण एक चिते गुणी मन एक गिरीचे म्हणतसे गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण अनेक तप अनुष्ठान करता विलंब परियेसा नाना तप अनुष्ठान करती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करील साध्य होय तात्काळ यज्ञदान तपफळ सर्वसिद्धी त्यासी होय याचा एक दृष्टांत सांगेन एक असे विचित्र ब्रह्मयाचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियेसा याची जाहला असे पुत्र अति लावण्य सुंदर सकल कर्म कुशलधीर योग्य जाहला उपनयना त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी परियेसी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नाना परी करीतसे ब्रह्मचारी वर्ततैसे येणे परी अपूर्व एक वर्तले वर्तता एके दिवशी आला पर्जन्य बहुवसी पर्णशाळा परियेसी गळत होती गुरुची तयावेळी शिष्यांसी निरोप दितला गुरु ऐसी त्वरित करावे गामासी
ग्रह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होय परियेसी ग्रह कराव्या दृढेसी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करिगा ग्रह ऐसे ऐसा गुरु निरोप देती तेची समयी गुरुची सती सांगत असते अतिप्रीती माते कुंचकी आणावी नसेल विनली अथवा शिवली विचित्रे रंगी पाहिजे केली माझे अंगाप्रमाणे वहिली त्वरित आणि म्हणतसे गुरुपुत्र म्हणे त्यासी सांगिने एक तुम्हासी पादुका आणाव्या मज ऐसी चारे जैसी उदकावरी अथवा चिखल न लागे तयासी न व्हावी अधिक पायासी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जाय ऐसी इतकी अवसरी गुरुकन्या काय करी जाता त्याला पालवधरी आपणासी काही आणावे तानवडे दोन्ही आपणासी घेऊन यावे परियेसी आणि का आपणा खेळावयासी घरकुले एका आणावे कुंजराते दंते बरवे घरकुल तुवा करावे एक स्तंभी असावे कधी न तुटे नोहे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कार सहित आणावे ठाणवी असावे तया घरा भीतरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावया पाकरत्न मळकी करुणी आणि आणिक सांगेन मी तुझं रांधणे करावया शिकवी मज पाक केलिया उष्ण सहज असो नये अन्न जाना पाक करिता मडकेसी न लागे काजळ परियेसी आणून देगा भांडीयेसी आणिक सर्व सोपस्कर गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्य राणे निघता झाला तक्षणे महारण्य प्रवेशला पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्मचारी ते देखत पुसता झाला तैवेळी पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त गुरुनी मागितले जे जे वस्त्र कवणे परी साध्य होय मग म्हणे अवधूत तया बाळका ते अभय देत सांगेने एक तुझ हित जेने तुझे कर्म साधे विश्वेश्वर आराधन ऐसे एक निधान काशीपूर महास्थान सगळे अभिष्टे साधतील काशीपूर असे महास्थान तुवा जाताची जाण होईल तुझी मनोकामना संदेन धरावा मनात ऐकून या ब्रह्मचारी साष्टांग नमन करी कोटे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात ऐसे म्हणती तापसी आपण नेईल म्हणे हर्षी तुझ करता आपणासी यात्रा घडे लाभतोर तुझ करता आपणासी दर्शन घडे पुरी काशी चला धावतोय तेसी म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे तैवेळी बाळ यात्रा करी आता बाळ म्हणे तापसीसी स्वामी माते निरोपदेसी नेनो यात्रा आहे कैसी कवणेपरी रहाटावे तापसी म्हणे तयासी सांगेने यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक पाहिले मनकर्णिकेसी स्नान करावे नेमेसी जाऊन या विनायकासी पंचाळेश्वरा नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरपी यावे गंगातीरा मणकर्णिका स्नान करावे मणकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊन कमळेश्वर पूजा करी गा भावेसी ललितादेव पूजुनी मग जावे तेथुनी जरासंधेश्वर सगुनी पूजा करेगा भक्तीसी सोमनाथ असे थोर पूजावा शूळ टंकेश्वर तयापुढे वाराहेश्वर पूजा करेगा ब्रह्मेश्वरी पशुपतीश्वरनी का पूजा करूनी बालका पितासह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वर वंदुनी पुढे जावे एकोमणी चंद्रेश्वरासी नमोनी पूजा करेगा विश्वेश्वरा पुढे पूजे विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा पूजा करून एका वसिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंधेश्वर पूजालिंगी असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजानिका असे आशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी एक भावे चतुर्वेत्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करिगा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करुणिया पुन्हा प्रकामेश्वर असे खून पुढे ईश्वर ईशान असे चंडीश्वरा जाण पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्चिराजे राजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी परान्न पर द्रव्येश्वरासी पाणीग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजनी ज्ञान वापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर
असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग माहेश्वरा ते पूजन अर्जी माहेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमणी पूजा करिका बाळका अविमुक्तेश्वरासी पूजा तुवा जाऊनिया हर्षी पूजा करिका भावेसी मोदादी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी तेथे असे मनमथारी विश्वनाथ परीसा बाळ तुवा येणे परी अंतर्ग्रह यात्रा करी मुक्तिमंडपा भीतरी जाऊनी नमस्कारावे ऐसी यात्रा करुणी विश्वनाथे नमुनी मग निघाले तेथुनी दक्षिण मानस यात्रेसी मणकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजुनी संकल्पावे यात्रेसी तेथुनी निघावे हर्षी मोदादी पंचविनायकांसी पूजा करावी भक्तीसी धुंडीराज पूजी मग पूजा भवानी शंकरा दंडपाणी नमन करा विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तिभावे स्नान धर्मकूपेसी श्राद्धादी विधी करी हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वाराहेश्वर भक्तीसी दशाश्वर मेध तीर्थासी स्नान करा श्रद्धेसी प्रयाग तीर्थ परियेसी स्नान श्रद्धा करावे पूजुनिया प्राणेश्वरा प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करिगा भक्तीशी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्तिपूर्वी पूजा करिगा ब्रह्मचारी तिळभांडेश्वर देखा पूजा करुणी पुढे एका रेवाकुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान श्रद्धादी पिततर्पण मानसेश्वर पूजन मन कामना पावने जाण एक बाळा ब्रह्मचारी पुढे 64 योगिनी पूजा करिका एकोमणी कुकुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपावा वारणस्या दक्षिणाग्ये कुकुटो नाम वैद्विज तस्य स्मरणमात्रेण सुस्वप्न भवेत पुढे मानसोपवासासी पूजिजे गोबाईसी 7 कवड्या घालुनिया आतिसी नमन भावे करुनिया शुक्रकूपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमुन पूजा करी भाविसी धुंडीराजा ते पूजुन ज्ञानवापी करी ज्ञानेश्वरा अर्जुन दंड पाणी पूजावा आनंद भैरवासी वंदुनी महाद्वारा जाऊनी साष्टांगेसी नमुनी विश्वनाथा अर्चिजे ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करिगा हर्षे योगीराज सांगत असे आता उत्तर माणसासी सांगेन विधी आहे कैसी समस्त गुरुणी मानसी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करावे महाहर्षी कोटी जन्म पाप नाशी प्रख्यात असे पूर्णांतरी पंचगंगा नामे ख्याती आहे तर सांगेन उत्तमे किरणात धूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळोनी 5 नामे विख्यात जाना नामे असती सगुण एक बाळा एक चित्ते एशा परी पंचगंगेसी स्नान करिगा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करिगा केशवा कोपळ कृष्णा पूजोनी जावे त्रिभुवन नरसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा मोषादित्य पूजेसी जावे तुवा भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना माऊती मुक्ती मंडपासी जावे तुवा भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर माणसा मग निघावे तेथुनी आदित्या ते पूजोनी अमोर्दकेश्वर अर्जुनी पापभक्षेश्वर पूजिजे नवग्रहा ते पूजुनी काळभैरवा ते वंदोनी क्षेमपाळा अर्चोनी काळकृपी स्नान करी कृतिवासेश्वर देखा पूजा करुणी बाळका पुढे जाऊन एका शंखवापी स्नान करी तेथे आचमन करुणी रत्नेश्वरा ते पूजुनी सीतेश्वरा अर्जुनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वस्त्रेश्वरी पूजा करी बाळतू ओजा पुढे स्नान कवणे काजा वृद्धापकाळ कुपा जावे काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीसी अपमृत्युवेश्वरा हर्षी पूजा करिगा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने तेथुनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंड खात कुपेसी स्नान ध्यान तू करी पुढे भूत भैरवासी पूजिजे ईशानेश्वरासी जैगीशव्य गुहेसी नमन करुणी पुढे जावे
घंटाकुंडी स्नान करुणी व्यासेश्वरा ते अर्चन करी कुंदुकेश्वरा ते अवधारे पूजा करिगा भक्तीसी. ज्येष्ठवापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सेवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात. तेथुनी वाल्मिकेश्वरासी पूजा करिगा भक्तीसी. भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा. मातृपितृ कुंडेसी करणे श्राद्ध विधीसी. पिशाच मोचन तेथेसी पुढे जावे अवधारा. पुढे कर्पदेश्वरासी पूजा करिगा भक्तीसी. कर्काटक वापिसी स्नान करिगा बाळका. कर्कोटकेश्वरासी पूजा करिगा भक्तीसी. पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे. अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी. श्रद्धा धर्म करावे. उत्तरार्घ पूजन मसोदरी करी स्नान. ओंकारेश्वर अर्जुन कपिलेश्वर पूजा करी. ऋणमोचन तीर्थेसी श्रद्धादी करावी भक्तीसी. पाप विमोचन तीर्थासी स्नानादी श्राद्ध करावे. तीर्थे कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रती जाऊन पूजा करिगा भक्तीसी. तेने तीर्थ वैतरणे श्राद्ध करावे. तेथे स्नानी विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे. मग जावे कपिलाधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा. संवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परियेसा. वृषध्वजा ते पूजून मग निघावे. तेथून ज्वाला नरसिंह वंदून वरुणासंगमी तुम्ही जावे. स्नान श्राद्ध करून केशवादित्य पूजून आदि केशव अर्जुन पुढे जावे परियेसा. प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध तुवा करावे. प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परियेसा. कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे. मनोहर पूजुनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजावे. पुढे जावे महादेवासी पूजा करिगा भक्तीसी. द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा. गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंग विशेषी पूजा करिगा भक्तीसी. कामेतीर्थ पाहे मग. कामेश्वरा ते पूजन गोप्रतार तीर्थस्नानी. पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे. मणकर्णिका स्नान करणे जलशायी ते पूजने. हनुमंता देन मणकर्णी मोदादी पंचविनायकासी पूजा. अन्नपर्णेसी धुंडीराज परियेसी. ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा. पूजी दंड पाणीसी मोक्षलक्ष्मी विलासासी. पूजा पंचपांडवांसी द्रौपदी विनायका. पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी. पूजोनी संभ्रवेसी विश्वनाथा सन्मुख सांगे. उत्तर मानस यात्रेय यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभू रीतया मनया विभुहा. ऐसा मंत्र जपून साष्टांगी नमन करुणी मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रेसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी यात्रा निरूपणं नाम 1/4 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कुठला आहे? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 42. श्री गणेशाय नमः. संकल्प करुणी यामनी जावे स्वर्ग द्वारभुवनी. गंगा केशवा पूजोनी हरिश्चंद्र मंडपा. स्वर्गेश्वरा असे जाण मनकर्णिका तीर्थे विस्तीर्ण. तुवा तेथे जेथे जाऊन संकल्पावे. विधीसी जाऊन यावे. महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा. मोदादी पंच विघ्नेश्वरा नमन करी. दंडवाणीची पूजा. आनंद भैरवासी मागुती जावे. मणकर्णिकेसी पूजोनिया ईश्वरासी. सिद्धिविनायक पूजावा. गंगा केशव पूजोनी ललिता देवीसी नमोनी. राजेश्वर अनाध्यानी दुर्लभेश्वर पूजावा. सोमनाथ पूजा करी. पुढे शूलटंकेश्वरी मग पूजा. वाराहेश्वरी दशाश्वमेध पूजी मग. वंदी देवी ते पूजून सर्वेश्वरा ते नमून. केदारेश्वर धरा ध्यानी हनुमंतेश्वर पूजावा. मग पूजावा. संगमेश्वरी लोलार्कार्थ अवधारी अर्कविनायका पूजा करी. दुर्गाकुंडी स्नान मग. दुर्गा देवी पूजोनी. दुर्गा गणेश ध्याऊनी पुनर्दर्शन दे म्हणून प्रार्थावे तयासी. विश्वकसेन ईश्वरासी कर्दमतीर्थे स्नान हर्षी. कर्दमेश्वरासी पूजेसी तुवा जावे बाळका. जावे कर्दमपुरासी पूजिका सोमनाथासी. मग विरूपाक्ष लिंगासी पूजा करी ब्रह्मचारी. पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावेसी. करजोडणी भक्तीसी कर्दमेश्वर पूजावा. पुनर्दर्शन दे आम्हासी ते दे म्हणावे भक्तीसी. मग निघावे
वेगेसी नागनाथाचे पूजिते, पुढे पूजे चामुंडेसी, मोरेश्वर परियेसी, वरुणेश्वर भक्तीसी पूजा करी बाळका, वीरभद्र पूजेसी जाऊनी, द्वितीय दुर्गेसी अर्चावे, विकटाक्ष देवीसी पूजा करावी मनोभावे, पूजी भैरव उन्मत्त, विमळा अर्जुन प्रख्यात, काळकूट देवाप्रत पूजा करी बाळका, पूजा करी महादेवासी, नंदिकेश्वर भैरवासी, भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर, गणप्रियासी पूजोनी विप्र पाक्षाते मनमुनी, यक्षेश्वर अर्चोनी विमलेश्वर पूजा, मग भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी, विनायकासी रविरक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे, ज्ञानेश्वर असे थोर पूजा, पुढे अमृतेश्वर गंधर्वनगर सागर मनोहर पूजा करी भक्तीसी, नरकार्णव तरावयासी पूजी भीमचंडीसी, विनवावे तुम्ही त्यासी, पुनर्दर्शन दे म्हणावे, एकपाद विनायकासी, पुढे पूजी भैरवासी, संगमेश्वरा भरवसी पूजा करी, ब्राह्मणाची भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात, पूजा करी त्वरित कपर्दयेश्वर लिंगासी, नागेश्वर कामेश्वर, पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर, चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकासी, पूजी गणेश षोडशी, उदंड गणेशाशी पूजा करी मनोहर, उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर, पुढे एका दशरुद्र तयाचे पूजन करावे, जावे तपोभूमीसी पूजा करी भक्तीसी, रामेश्वर महाहर्षी पूजी, मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मेश्वर मनोहर पूजी, मग शत्रुघ्नेश्वर भूमिदेवी अर्ची, मग नकुळेश्वर पूजन करी रामेश्वर ध्यान, पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परेसा, पुढे असे लिंगथोर नामेदेव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर, पाशपाणी विनायका याची पूजा करून पृथ्वीश्वराते नमोन, शरयूकूपी स्नान करून कपिलधारा स्नान करी, वृषभध्वजा पूजोनी, ज्वाला नरसिंहाचे वंदी चरणी, वरुणासंगमी स्नान करून श्रद्धादी कर्मे करावी, संगमेश्वर पूजावा सर्व विनायक बरवा, पुढे पूजी तू केशवा भावे करुणी, ब्रह्मचारी पूजा प्रल्हादेश्वरासी, स्नान कपिला तीर्थेसी, त्रिलोचनेश्वरासी पूजा करी भक्तीने, पूजी मंगळा गौरीसी, गभस्तेश्वरा परियेसी, वसिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा, महेश्वरासे पूजेसी, पुढे सिद्धिविनायकासी पूजा, सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा, मग जावे मणकर्णिकेसी स्नान करावे, विवेकेसी विश्वेश्वर, मग स्मरुणी हर्षी महादेवासी पूजावे, पुनरपी जावे मुक्तिमंडळासी नमन करावे, विष्णूसी पूजावे तुवा, दंडपाणीसी मग धुंडीराज अर्चावा, आनंद भैरवासी पूजोन, आदित्येशाते नमून पूजा करिगा, एकोमणी मेदादी पंचविनायकासी पूजा करिगा, विश्वेश्वरासी मोक्षलक्ष्मी विलासासी नमुनी, जातू सन्मुखेसी मंत्र जप म्हणावा येणे परी, जय विश्वेश विश्वनाथ काशीनाथ जगतपते, त्वत्प्रसादात महादेव कृताक्षेत्र प्रदक्षिणा, अनेक जन्म पापानी कृताणी मम शंकर, गतानी पंच क्रोशात्मलिंग या प्रदक्षिणम, ऐसा मंत्र जपून पुढे करावा शिवध्यान, मुक्ती मंडपादी करून ठाई ठाई वंदावे. आणिक एक प्रकार सांगेने एक विचार, नित्य यात्रा मनोहर, एक बाळका गुरुदासा सचैल शुची होऊनी, चक्रपुष्करणी स्नान करुणी, देव पितर तर्पुनी ब्राह्मण पूजा करावी, मग निघोनी तेथोनी द्रुपदादित्येश्वर पूजोनी, दंपतेश्वर नमुनी श्री विष्णू ते पूजावे, मग नमावा दंडी पाणी महेश्वरा ते पूजनी, मग निघावे तेथुनी धुंडीराज अर्चीचे, ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चुन, तारकेश्वर पूजन, पुढे मग जावे तुवा महाकाळेश्वर देखा, पूजा करी भावे एका, दंडपाणी विनायका पूजा करी मनोहरा, मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर, लिंग असे ओंकारेश्वर प्रतिदिवशी पूजावा, आता शक्ती यात्रेसी सांगन एका विधीसी, शुक्लतीर्थ तृतीयेसी 8 यात्रा कराव्यात, गोप्रेक्षतीर्थ देखा स्नान करुणी एका, पूजा मुख्य भाळ नेत्रिका भक्तिभावे करुणिया, ज्येष्ठावापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजा हची, स्नान दान करावापीसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा, विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी, लीलाता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावे,
स्नान भवानी तीर्थासी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळागौरी पूजावी पूजा इतुके शक्तीसी मग पूजिते लक्ष्मीसी येणे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्दशी पूजा सर्व गणेशाशी मोदक द्यावे गौरीपुत्रासी विघ्न न करी तीर्थवासियांचे मंगळ रविवारीसी यात्रा करी भैरवासी षष्ठी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर रविवार सप्तमीसी यात्रा करावी रविदेवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी ऐसी काशीश्वरेश्वर करावी तुवा परिकर आपले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतके ब्रह्मचारी यासी यात्रा सांगे तो तापसी आचरितेने विधीसी तुझी वासना पुरेल तवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मणिधरी गा निर्धारू गुरुस्मरण करीत असे इतके सांगून तापसी अदृश्य झाली परीस ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य ऐसे गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधिपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करिता भक्तीसी प्रसन्न झाला व्योमकेशी निजस्वरूपे सन्मुखेसी उभा राहिला शंकर प्रसन्न होऊन शंकर म्हणे दिला मागवर संतोषोनी त्वष्टकुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले श्री गुरुसी अनेक त्या ते कन्याकुमारू सांगता झाला विस्तारू तया शंकराजवळी देखा संतोषोनी ईश्वर देता झाला अधिक वर म्हणे बाळा माझा कुमार सक विद्या कुशल होसी मग निघाला तेथोनी आली आई ती तक्षणी प्रसन्न होता शूलपाने कायनो हे परियसा जे जे सांगितले गुरु सकळ वस्तू केल्या चतुरू घेऊन गेला वेगद वस्तू तया गुरु सन्मुखेसी सकळ वस्तू देऊनी लागतसे श्रीगुरुचनी अनुक्रमे गुरुरमणी पुत्र कन्येसी वंदिले उल्हास झाला श्रीगुरुसी अलंगितसे महाहर्षी म्हणे शिष्य ताता ज्ञानराशी तुष्टुर तुझे भक्तीसी ऐसावर लाधुनी गेला शिष्य महाज्ञानी येणे परिविस्तारोणी सांगे ईश्वर पर्वतीसी ईश्वर म्हणे गिरिजेशी गुरुभक्त आहे ऐसी एक भाव असे ज्यासी सगळा भिष्ट तो पावे भव म्हणजे सागरू उतरावया पैलपारू समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्याचा अधीन या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धांती वेदशास्त्रे बोलते गुरुविने पार नाही संतोषोनी द्विजवरू सांगता झाला नमस्कारू ऐसी बुद्धी येणार गुरु तुझी स्वामी कृपा सिंधू काशी यात्रा विधान निरूपिले मज विस्तारून ते वेळी तेथेची होतो आपण तुम्हासहित स्वामी या पाही आपले दृष्टीसी स्वामी काशी पुरी असती जागृती अथवा सुश्रुती नकळे माते स्वामी या म्हणून विप्र तयवेळी वंदी श्री गुरुचरण कमळी विन्वितसे करुणा बहाळे भक्तिभावे करुणया जय जया परमपुरुषात परात्परा परमहंसा भक्तजन हृदय निवासा श्री नरसिंह सरस्वती म्हणे त्रैमूर्तीचा अवतारू तुची देवा जगद्गुरु आम्हा दिसतो श्रीनरू कृपानिधी स्वामिया मजदाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तुची सत्य विश्वनाथ काशीपूर तुझपाशी ऐसे परी श्रीगुरुसी विप्र परियसी संतोषणी महर्षी निरोप देती तैवेळी श्रीगुरु म्हणती सायनदेवासी दाखविले तुझ काशी पुढे अंश एकविषयी यात्रा फळ तुम्हा असे तुझी आमचा निजभक्त दाविला तुझ दृष्टांत आम्हा सवी सेवा करीत राहे भक्ता म्हणत असे जरी राहसी आम्हापाशी नको वंधू म्लेच्छासी आणून या स्त्रीपुत्राशी भेटी करावी म्हणत असे निरोप देऊनी द्विजांसी श्रीगुरु गेले मठासी सदानंद जैसी तैसी होतो गुरु भक्तजना आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज करत पुत्रासहित द्विज आपण श्री गुरुदर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियसी आले शिष्य भेटीसी एक भावे करुणिया देती शिष्य लोटांगणी एक भावे तणुमणी येगुनी लागती चरणी सद्गदित कंठ जहाले कर जोडणी तयवेळी स्तोत्र करती ते हे सकळी ओम नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तुची होसी गंगा स्नाने पापनाशी तापहर्तो शशी कल्पवृक्ष छायसी कल्पले फळ पाविजे एकेकाचे एक गुण ऐसे असती लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिनी फळ पाविजे येणे परी श्रीगुरुसी स्तुती करी बहुवसे संतोषोनी महाहर्षी आश्वासिती तयवेळी सिद्ध म्हणे नामकरणी काय सांगू तयादिनी कैसी कृपा अंतकरणी तया श्री गुरु यतीची आपले कलत्र पुत्रेसी जैसा लाभे परेसी तैसे आपुले पूर्वजांसी प्रेमभावे पुसताती ग्रहवार्ता कसुरी क्षेमपुत्र कलत्री
द्विज सांगे मनोहरी सविस्तारी परेसा कलत्रेसी नमून सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जण चरणावरी घातले ज्येष्ठ सूत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपानिधी श्री गुरुनाथ माता हात टेकिती श्री गुरु म्हणती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्वायुषी संतती याची बहुवस हाची भक्त आम्हासी असेल स्त्रिया युक्तेसी तुवा आता म्लेच्छासी सेवा वंदन करावे जाता दिवस म्लेच्छासी तुवा जाऊनी वंती ती हानी असे जीवासी म्हणून सांगतात येवेळी मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमासी स्नान करुणी त्वरितेसी जावे म्हणती तयवेळी ग्रामलोक तया दिवशी पूजा करती अनंतासी येऊन या श्री गुरुसी पूजा करती परेसा पुत्रमित्र करत्रेसी गेला गंगा संगमासी विधीपूर्वक स्वस्तासी पूजुनी आले मठात श्री गुरु म्हणती द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विजम मिळवणी ऐसे म्हणता द्विजवर करिता होय नमस्कारू आपला अनंत तुझी गुरु व्रतसेवा करण तुमचे चरण ते तयवेळी श्रीगुरु सांगता होय विचारू पूर्वी कौंडण्य ऋषेश्वर केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता द्विजवर करिता झाला नमस्कारू कैसे व्रत आचारू पुढे पूर्वी कवणे केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरूपिता बहुत तयाची आदी अंत मज कथा निरूपीजे याचे पुण्य काय घडे काय लाधे रोकडे ऐसे म्हणीचे साकडे फेडावे माझे स्वामिया ऐसे विनवता द्विजवरू संतोषी जाहले श्रीगुरु सांगतात विस्तारू सिद्ध म्हणे नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्वष्टा पुत्रख्यान सायनदेव वर लाभो नाम द्विचत्वारिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 43 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रत महात्म्यासी तुवा पुसिले आम्हासी पूर्वी बहुती आराधिले युधिष्ठिर पंडुसुत तेने केले हेची व्रत राज्य लाथला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असो घोर अरण्यात युधिष्ठिर देका बंधुसहित असे चिंता व्याकुळत सदा ध्याय श्रीहरीची भक्तवत्सल नारायण याचे कष्ट ओवाळून आला तेथे ठाकून जेते असे पंडुकुमार कृष्ण येता देखोनी धर्म जाय लोटांगणी दंड प्रमाण करुणी वंदिता झाला तयवेळी तुझ वाचूनी आम्हासी आता सांगो कवणापाशी जरी आम्हा उपेक्षिसी कायकांक्षा जीवाची तुझे सारखे असता छत्र आम्हा कष्ट अपरिमित कवणे प्रकारे स्वस्थचित्त राज्यप्राप्ती आम्हासी कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे अचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हासी अनंत कवण म्हणसी सर्वाठाई आपण वासी अनंत नाम आम्हा असे अनंत मीच जाणसी संशय न धरी मानसी त्रिमूर्ती मीच सर्वांशी ब्रह्मा विष्णू महेश्वर अतिसप्त पाताळ भूर्मुवादी लोक सकळ अनुरेणू तृणकाष्ट सकळ विश्वात्मा आपणची न करी संशय युधिष्ठरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बर्वे असे कृष्ण म्हणे युधिष्ठरासी तुवा पूजावे अनंतासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासासी सांगेने एक तत्पर एक असे पूर्वी ऋतुयुगेसी सुमंतू नाम द्विजपरीसी उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी भृगुकन्या दीक्षा नामे तेची झाली सुमंताची भार्या पतिव्रता औदर्या कन्या झाली तिसी सुतनया नामधेयची सुशीला वर्तता एके दिवशी झाले प्राप्त दैववशी सुमंत पत्नी पंचत्वाशी पावली कलेवर सोडून सुमंतूसी भार्या हीनत्व झाले समस्त कर्म राहिले पुनଃसंधान पाहिजे केले म्हणून नारी आणिक केली तिचे नाम असे कर्कशा दुशिला आचारणी परेसा नित्य कलह करी बहुवसा कन्यापती सवे देखा सुशिला कन्या अपवर झाली सुमंतू चिंता वेळोवेळी ऐसी एखादा वर मिळेल जवळी कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतिता तयवेळी तेथे आला कौंडिन्य ऋषी विचारता कन्येसी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृह्यतेसी देता झाला कौंडिन्यासी मिळून होते 2 मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते जाहले वैर
पत्निकाचा हाच विचार कौडिन्य पुसे. सुमंता सुत्वर जावो आश्रमा आणि कठाया. सुमंतू म्हणे कौडन्यासी आणि राहावे 12 दिवसी. सर्व सिद्ध्या त्रयोदशीसी सुस्थान तुम्ही करावे. सुमंतूची ऐकुणी विनंती आणिक राहिले 12 दिवशी सुमुहूर्त प्रस्थान करून येणे दिवसे निघाले. सुमंत म्हणे कर्कशीसी कन्या जाय पती सरसी भोजन द्यावे जामातासी गृही गोधूनान्न दे म्हणे. पती सांगताची काय झाले धावत घरात नमन केले. दृढ कवाड लाविले पाषाण दावी द्वारवंटा. पाहून गेला स्वयंपाक घरा होता कोंडा गोधूम खरा. देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांसी. दोघे बैसोनी रथावरी निघाले कौंडिन्य संतोषकारी. मध्यान्ह काळी नदी तीरी अनुष्ठाना उतरला. ऋषी बैसला अनुश्रुती सुशीला होती रथस्थानी. तिरी पाहतसे गगनी स्त्रिया समुदाय बहु असे. रक्तांबर वस्त्रेसी परिधान केली बहु असे. व्रत म्हणती चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक. स्त्रिया म्हणती सुशिलेशी अनंत वृत्त आहे परेसी पूजिता होय तात्काळीसी सकाळाभिष्टे पावती. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परेसी अनंत नाम ख्यातीसी. सांगेन तुझा एक पा रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दशी ग्रंथीसी. घेऊन यावे नदीसी स्नान करावे शुचीने. दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकम लावणी आणावे कलश नूतन दोन्ही गंगा यमुना मुनिया. उदकत भरुनी घरात पंचपल्लव रत्नसहित घालूनी पूजावे त्वरित षोडशोपचारे करुनी. दोन्ही कलशांवरी ती देखा नूतन वस्त्र ठेवावे निका. पद लिहावे अष्टदलिका कलशांवरी ठेवावे. शेष पूजावे दर्भाचे षोडशोपचारी वाचे. ध्यान करावे श्री गुरुचे शेषशायी म्हणूनिया. सप्तफणीचे शेषासी सदा विष्णू तयापाशी. याची कारणे नाम तयासी अनंत ऐसे ध्यान करावे. ओम नमो भगवते मंत्रेसी षोडशोपचारे दर्भ ग्रंथीसी आणि आणुनी नवदोरेसी ध्यान करावे मग तेथे. अनंत गुण रत्नाय मंत्रेसी नवे दोरे ठेवावे कलशेसी. पूजा करावे पुरुष सुक्तेसी अतो देव मंत्रे सहित. षोडशोपचारे पूजोनी संसार गफरेती मंत्रे बांधा कर दक्षिणी. समस्ते वासुदेव मंत्रोणी जीर्णे दोर विसर्जावा. दाताच विष्णूर भगवान म्हणत वाण द्यावे गोधूमघृत. प्रस्थ गोधूमाचे सुघृत सुगड सुफल द्यावे वाण. ऐसे 14 वर्षे देखा व्रत आचरावे विशेषा. बुद्ध्यापान करावे निका चतुर्दश कलश द्यावे. ऐसे सांगती सुशिलेसी व्रत आचरावे त्वरितेसी. आजची असे चतुर्दशी व्रत करी आम्हासवे. समस्त मिळूनी तिसी तंतू देता अनंताशी गाठी बांधेला चतुर्दशी पूजा करविली आपणासवे. कोंडा होता गोधूमाची आणून देती धर्मसाचा. वाण देऊची सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा. चला म्हणून पुढे निगती दोघे बैसून या रथी. जाता पुढे नगर देखती अमरावती. ऐसे देखा नगर लोक समोरे येती. चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरा अधिपती तपोनिधी म्हणते लोक. नाना समारंभे देख नगरी प्रवेशले दंपती एक. ऐश्वर्ये भोगिले बहुसुखा श्रीमदनंद प्रसादे. ऋषी पुसे स्त्रियेसी काय बांधिले हस्तमुळेसी. वश करणे आम्हासी रक्त दोरा बांधिला. सुशिला म्हणे व्रतारांसी अनंत दोरा परियेसी. याची या प्रसादे आम्हासी अष्टैश्वर्य प्राप्त झाले. ऐसे वचन ऐकुनी कौंडिन्य कोपे प्रज्वाळला मनी. दोरा हो हिरोणी घेऊन अग्निकुंडी सांडिला. मग म्हणे कैचा श्रीमदनंत म्या तप केलेले बहुत. ऐसे तेने आश्चर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी. हा म्हणून सुशिलामणी धावत गेली अग्निस्थानी. काढून या क्षीरस्तपनी केले देखा दोरकासी. अनंत क्षोम दोरेसी अष्टोसरे गेले तक्षणेसी. दारिद्री झाला परियेसी द्विजवर कौंडिन्य देखा. मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हासी. वाया घातले अग्निसी मंदादे मज वेष्टिले. कैता आता नेम एक जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक. श्रीमदनंद दर्शने सुख अनुदक घेईन मी. म्हणून निर्वाण करुणी निघेतो अरण्यभूनी. भार्गेसहित कौंडिन्य मुनी निघता झाला परियेसा. हा अनंत म्हणत
शीघ्र जातसे अरण्यात तव देखला वृक्षच्युत पुष्पी फळे भरला असे. कीटकादी पक्षी जाती कोणी न्याती ना त्यासी नाताळती कौडण्य पुसे तयापासी अनंतासी देखिले का. वृक्ष म्हणे कौडण्यसी दृष्टी न पडले आम्हासी तुवा जरी दिखला अससी तरी सांगावे आम्हासी सांगावे. ऐसे कुणी पुढे जात धेनू देखिली वसासहित हिंडतसे तृणात तोंडानं ये भक्षावया. द्विज म्हणे धेनुसी जरी तुवा अनंत देखिलासी कृपा करून आम्हासी सांगे म्हणे द्विजवर. नाम देखिले अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी मजाविषयी सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनू म्हणे. ऐसे एकूणी द्विजवर पुढे जाता देखला वृषभथोर तयाचे पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखिले की. वृषभ म्हणे तयासी नेनो आम्ही अनंतासी तुम्ही देखलिया तयासी आम्हाविषयी विनवावे. पुढे जाता देखे कौडिन्य सरोवरे रम्य दोन उदक मिळाले अन्योन्य हंसादी पक्षी न सेविती. कमळ कुसुमादी पुष्पेसी विनविती सरोवरेसी द्विज पुसे तयासी अनंता ते देखिले की. सरोवरे म्हणती तयासी नेनो कैसा अनंतासी भेटी होईल तुम्हासी आम्हाविषयी सांगावे. पुढे जाता द्विजवर देखिले गर्धभ कुंजर पुसतसे तया विचार ते का बोलती तयासी. इतकी या अवसरी ब्राह्मण वेशधारी जवळी आला परिकरी उठी उठी म्हणतसे. काय विप्रा पुसतोसी श्रीमदनंद खोटे आहे विचारिसी दाखवीन चाल आम्हा सरसी म्हणून धरले उजवा कर. म्हणून उठून कौंडिण्यासी घेऊन जाता अरण्यासी नगरी झाली पूर्वील जैसी महदाश्चर्य पाहतसे. घेऊन गेला नगरात सिंहासन रत्नखचित नेऊन तेथे बैसवित आपण दाखविनी निजरूप. रूप देखुनी कौंडिन्य स्तोत्र करी अतिगहन चरणी माता ठेवून विनवी तसे कर जोडून. पापी आपण पापकर्मी नेनो तुझी भक्ती धर्मी पापात्मा पाप संभव आम्ही क्षमा करी गा दातारा. ऐसे स्तविले कौंडिन्यासी कोणी प्रसन्न झाला तक्षणी भक्तजना चिंतामणी वरत्रय देता झाला. धर्मप्राप्ती दारिद्र्य नाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसा वर दिधला नारायण एक युधिष्ठरा कृष्ण ते म्हणे. पुनरपी द्विज विनवी देखा म्या देखले ऐश्वर्य एका अरण्यात वृक्ष एका महाफलित आम्रसे. ज्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नाताळती पुढे येता मागोती देखिली धेनू सवस्स. तृण असे तेथे प्रबळ त्याचे तोंडा नये कवळ आणिक देखिली निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे अन्योन्ये एकामेका मिळाले होते तेथे उदका. पुढे पाहे अपूर्व एक वृषभ एक मनोहर त्याचे मुखा असे ग्रास सर्व काळी वनवास. पुढे देखला सुसर कुंजर एक मदोन्मत्त सवे एक दर्गभासी देखिले स्वामी मार्गेसी. पुढे येता संधीसी देखला वृद्ध ब्राह्मण कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारून एक भक्ता कौंडिन्या वृक्ष तुवा देखील. पूर्वी होता द्विजवर त्यासी येती वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्यवर्गा न सवेची. देखिला तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानादिक त्याने पापेशी गती. सरोवरे तुवा दोन्ही देखिली म्हणसी नयनी पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपणास. खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मधांध जाहले तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणाची. जे जे तुवा देखिले तुवा समजता मुक्ती दिले अखिल ऐश्वर्य भोगी वहिले अंगी जाय स्वर्गासी. ऐसी कथा धर्मासी सांगितली ते ऋषिकेशी आचारले भक्तीसी. अनंतव्रत तैवेळी युधिष्ठिर दंपतेसी व्रत आचारिला भक्तीसी. श्रीमद अनंत प्रसादे त्वरितेसी पांडव राज्य पातले. राहुणिया श्रीगुरुपाशी सेवा केली बहुवसी. ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्रीगुरु. सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निधन लाधला परी येसी. श्री नरसिंह सरस्वती गुरु इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीमद अनंतवृत्त महिमा वर्णनम नाम 43
गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.